आपल्या सर्वांची लाडकी प्रिया मराठे आता या जगात नाही आहे. तिचा मृत्यू झाला आहे. तिचा कारण मृत्यू झाला. 38 वर्षाची प्रिया मराठेला कॅन्सर होता आणि काही वर्षापासून तिचा प्रॉब्लेम वाढला आणि तिचा उपचार चालू होता. आणि आता एक दुःखदायक बातमी सकाळी 4 वाजता आली आणि की तिचं निधन झालं आहे. खूप चांगलं काम त्याने केलं आहे. मराठी सीरियल असू दे किंवा हिंदी सीरियल असू दे. मी तिला ओळखत होता ते कॉमेडी सर्कस मध्ये ती येत होती कॉमेडी करायला आणि त्याच्यानंतर मी अजून तिला ओळखत होता पवित्र रिश्ता सीरियल त्यांनी केलं आहे. तिचं कॅरेक्टरचं नाव वर्षा होता आणि सुशांत सिंग राजपूत सोबत तिने काम केलं होता. आणि आता दुःखदायक बातमी ही आहे, तिचं वय फक्त 38 होता. इतका कमी वयामध्ये ती आता या जगातून गेली आहे आणि हे खूप त्रासदायक बातमी आहे. हे फार गंभीर विषय आहे की आपण काही करू शकत नाही. असा किती काही बिमारी आहे, त्याच्यामध्ये आपण किती काही पैसे लावले तरीही माणसं वाचणार की नाही ते खूप कठीण आहे. आणि प्रिया मराठे आता या जीवनात नाही आहे. शांतनू मोघे सोबत त्यांनी लग्न केलं होतं आणि 2022च्या नंतर खूप कमी तिने काम केलं आहे, पण तिने चांगलं काम केलं आहे. 2006 पासून ऑलमोस्ट 17-18 इयर्स तिने चांगलं काम केलं आहे. त्याच्यानंतर आता जे काही झालं आहे तिच्यासोबत ते खूप शॉकिंग बातमी आहे. म्हणजे तुम्ही ऐकल्या तरीही तुम्हाला विश्वास होणार नाही, हे तशी बातमी आहे. 30 एप्रिल 1987 मध्ये मुंबईमध्ये जन्माला आली होती आणि फक्त 38 तिचा वय होता आणि ती या जग सोडून गेली. मिरवडमध्ये त्यांनी त्याची आखरी श्वास त्यांनी घेतली आणि हे मला खूप शॉकिंग वाटलं जेव्हा मी आता सकाळी ते बातमी वाचली. आणि आपण फक्त हेच करू शकतो की तिला हात जोडून नमन करू शकतो. आणि एक चांगली अभिनेत्री, एक चांगलं माणूस या जगातून निघालाय आणि हे बातमी जे कोणी ऐकणार त्याला फक्त त्रास होणार, हेच मी सांगू शकतो. आणि हे खूप दुःखदायक बातमी आहे आणि त्याचा फॅमिलीला देव खूप 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 हिम्मत दे अशी माझी इच्छा आहे. जास्त वेळ नाही घेणार, फक्त हेच सांगणार की मी तिला म्हणजे तिचं काम बघितलं आहे. चांगलं काम त्याने केलं आहे आणि जेव्हा माणसं जरी गेलाही तरी लोकांना त्याचा काम आठवत राहतो आणि ते चांगलं काम प्रिया मराठे यांनी केलं आहे आणि लोक तिला विसरणार नाही. त्याचं काम, त्याचं कार्य लोकांच्या मनात राहणार हे मी सांगू शकतो. धन्यवाद.